मित्रांनो, रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतर जर तुमच्या तिकिटावर वेटिंग लिस्ट म्हणजेच WL दिसली, तर तुमच्या मनात अनेक प्रश्न येतात का? जसे की माझं तिकीट कन्फर्म होईल की नाही? जर तिकीट कन्फर्म नाही झालं तर माझे पैसे परत मिळतील का? आणि जर काउंटरवरून तिकीट घेतलं असेल तर काय होईल? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेटिंग लिस्ट बद्दल A to Z संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या वेटिंग लिस्ट म्हणजे नेमकं काय. समजा एखाद्या ट्रेनमधील सर्व आरक्षित सीट आधीच बुक झाल्या आहेत. आता त्यानंतर तुम्ही तिकीट बुक केलं तर रेल्वेकडे तुम्हाला लगेच कन्फर्म सीट देण्यासाठी जागा उपलब्ध नसते. अशा वेळी तुमचं तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या सीट उपलब्ध नाही, पण पुढे एखादी सीट रिकाम झाली तर तुम्हाला ती मिळू शकते. यालाच वेटिंग लिस्ट म्हणतात. आता मित्रांनो, जाणून घ्या वेटिंग लिस्ट नंबर म्हणजे काय. आता तिकिटावर WL सोबत एक नंबरही दिसतो. हा नंबर म्हणजे वेटिंग लिस्ट मधील तुमचा क्रमांक. जसजसं तुमच्या आधीच्या प्रवाशांची कन्फर्म तिकीट कॅन्सल होत जातात किंवा इतर कारणामुळे सीट उपलब्ध होते, तसं तुमचा वेटिंग नंबर पुढे सरकत जातो. वेटिंग लिस्ट कन्फर्म कशी होते, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. अनेकांना वाटतं की रेल्वे स्वतःहून वेटिंग लिस्ट कन्फर्म करते, पण प्रत्यक्षात वेटिंग लिस्ट पुढे सरकते कारण सीट उपलब्ध होते. उदाहरणार्थ, काही प्रवासी त्यांचं कन्फर्म तिकीट कॅन्सल करतात. अशा वेळी रिकामे झालेल्या जागा वेटिंग लिस्ट मधील प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार दिल्या जातात. म्हणूनच काही वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्म होतात. आता मित्रांनो, अनेकांच्या मनात प्रश्न येतो की प्रत्येक वेटिंग लिस्ट कन्फर्म होते का? तर याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्म होईलच असा कोणता नियम नाही. हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं, त्या ट्रेनला किती गर्दी आहे, किती प्रवासी तिकीट कॅन्सल करतात, उपलब्ध सीट किती आहेत आणि प्रवासाचा काळ कोणता आहे. म्हणून कोणत्याही ठराविक वेटिंग नंबर कन्फर्म होईल किंवा होणार नाही असं आधीच सांगता येत नाही. रिझर्वेशन चार्ट म्हणजे काय? आता अनेक जण म्हणतात चार्ट लागला, पण चार्ट म्हणजे नेमकं काय? रेल्वे प्रवास सुरू होण्यापूर्वी त्या ट्रेनमधील अंतिम आरक्षण यादी तयार करते. यालाच रिझर्वेशन चार्ट म्हणतात. या चार्टमध्ये कोणाचं तिकीट कन्फर्म आहे, कोणाला RAC मिळाला आहे आणि कोण अजून वेटिंग लिस्टमध्ये आहे हे अंतिम स्वरूपात निश्चित केलं जातं. चार्ट तयार होऊस तोपर्यंत काय करायचं? मित्रांनो, जर तुमचं तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर वेळोवेळी तुमचा PNR स्टेटस तपासत राहा. कारण चार्ट तयार होण्यापूर्वी काही तिकीट कन्फर्म होऊ शकतात. ई तिकीट कन्फर्म झालं नाही तर काय? मित्रांनो, आता समजा तुम्ही IRCTC वरून ऑनलाईन ई तिकीट बुक केलं आहे आणि चार्ट तयार होईपर्यंत तुमचा PNR मधील सर्व प्रवासी वेटिंग लिस्टमध्येच राहिले. अशा परिस्थितीत त्या रिझर्व्ह तिकिटावर प्रवास करता येत नाही. रेल्वेच्या लागू नियमानुसार पात्र असल्यास रक्कम तुम्ही ज्या माध्यमातून पेमेंट केलं होतं त्याच माध्यमातून परत केली जाते. काउंटर तिकीट असेल तर. आता समजा तुम्ही स्टेशनच्या रिझर्वेशन काउंटरवर जाऊन तिकीट घेतलं आहे. अशा वेळी नियम वेगळे असू शकतात. जर वेटिंग लिस्ट तिकीट कन्फर्म झालं नाही आणि तुम्ही प्रवास केला नाही तर रिफंड मिळण्यासाठी रेल्वेच्या लागू नियमानुसार आणि ठरलेल्या वेळेत रिझर्वेशन काउंटरवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. महत्वाची सूचना. आता मित्रांनो, शेवटी एक महत्वाची गोष्ट. सोशल मीडियावर किंवा इतरांच्या अंदाजावर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत PNR स्टेटस आणि रेल्वेचे लागू नियम हाच अंतिम आधार समजा. तर मित्रांनो, आज आपण समजून घेतलं वेटिंग लिस्ट म्हणजे काय, WL नंबरचा अर्थ, वेटिंग लिस्ट कन्फर्म कशी होते, रिझर्वेशन चार्ट म्हणजे काय, ई तिकीट कन्फर्म न झाल्यास काय होतं, काउंटर तिकीट मध्ये काय प्रक्रिया असते. मित्रांनो, मला आशा आहे की वेटिंग लिस्ट बद्दलची महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजली असेल. तरीही तुमच्या मनात अजून कोणताही प्रश्न असेल तर तो खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आणि कमेंटमध्ये हेही सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेल्वे विषयावर हवा आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.